नमस्कार मंडळी, मी प्रज्वल ठाकरे. आपल्या रँक तीर्थ या मराठी मायबोलीतील यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर चला आजच्या सत्राला सुरू करूया. आजच्या सत्रातील प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडद्वारे आयोजित 72 तासांच्या एक्झरसाइज चा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय ए आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, पर्याय बी सीमावर्ती व्यापार वाढवणे, पर्याय सी गुप्त शोध मोहीम व युद्ध तयारी तपासणे आणि पर्याय डी आरोग्य सेवा सुधारणे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शोध मोहीम व युद्ध तयारी तपासणे. थोडक्यात माहिती, भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडकडून एक्झरसाइज रिस ही 72 तासांची सराव मोहीम राबवली जात असून यात गुप्त हालचाली, माहिती संकलन आणि युद्ध तयारी यांची कसोटी घेतली जाते. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताच्या परराष्ट्र सचिव म्हणजेच फॉरेन सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय ए विनय मोहन क्वात्रा, पर्याय बी हर्षवर्धन श्रुंगला, पर्याय सी विक्रम मिस्त्री आणि पर्याय डी एस जयशंकर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी विक्रम मिस्त्री. थोडक्यात माहिती, विक्रम मिस्त्री हे अनुभवी राजनैतिक अधिकारी असून त्यांनी परराष्ट्र सचिव पद स्वीकारले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्तीसगड सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणते ॲप सुरू केले आहे? पर्याय ए ई सक्ष, पर्याय बी डीजीपे, पर्याय सी रिफाईन आणि पर्याय डी उमंग. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी रिफाईन. थोडक्यात माहिती, रिफाईन ॲपद्वारे कर्मचाऱ्यांना पगाराआधी ॲडव्हान्स व कमी व्याजदरावर कर्ज मिळेल. प्रश्न क्रमांक चौथा, ई साक्ष ॲप कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय ए शिक्षण, पर्याय बी आरोग्य, पर्याय सी न्याय व पोलीस आणि पर्याय डी कृषी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी न्याय व पोलीस. थोडक्यात माहिती, हे ॲप डिजिटल पुरावे, व्हिडिओज, फोटोज साठवण्यासाठी वापरले जाईल. प्रश्न क्रमांक पाचवा, NCMC आधारित स्मार्ट कार्ड प्रणाली कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय ए बँकिंग, पर्याय बी परिवहन, पर्याय सी शिक्षण आणि पर्याय डी कृषी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी परिवहन. या एका कार्डद्वारे विविध ट्रान्सपोर्ट सेवा आपल्याला वापरता येणार आहे. प्रश्न क्रमांक 6वा, केशर आधारित नॅनो पार्टिकलचा वापर कोणत्या आजाराच्या उपचारासाठी संशोधनात करण्यात आला आहे? पर्याय ए कर्करोग, पर्याय बी मधुमेह, पर्याय सी यकृत सिरोसिस आणि पर्याय डी दमा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी यकृत सिरोसिस. थोडक्यात माहिती, केशर नॅनो पार्टिकल्स यकृताच्या कार्यात सुधारणा करण्यास मदत करतात. प्रश्न क्रमांक 7वा, 4.5 दशलक्ष वर्षापूर्वीचे मासे जीवाश्म भारतातील कोणत्या भागात सापडले? पर्याय ए राजस्थान, पर्याय बी देहरादून शिवालिक प्रदेश, पर्याय सी नागपूर आणि पर्याय डी केरळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी देहरादून शिवालिक. थोडक्यात माहिती, या शोधामुळे त्या भागात पूर्वी जलस्रोत होते हे सिद्ध झाले आहे. प्रश्न क्रमांक 8वा, भारत व स्वित्झर्लंड संयुक्त संशोधन प्रकल्प कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय ए अंतराळ संशोधन, पर्याय बी पर्वतीय आपत्ती, पर्याय सी शेती उत्पादन आणि पर्याय डी कृत्रिम बुद्धिमत्ता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी पर्वतीय आपत्ती.
हा प्रकल्प नैसर्गिक आपत्तींच्या अभ्यासासाठी आहे. प्रश्न क्रमांक 9. LIC चे चेअरमन म्हणून कोण कार्यरत आहेत? पर्याय AMR कुमार, पर्याय B सिद्धार्थ मोहंती, पर्याय C दिनेश पंत, पर्याय D राजेश्वर राव. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय B सिद्धार्थ मोहंती. थोडक्यात माहिती, सिद्धार्थ मोहंत यांनी LIC चे अंतरिम चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 10. 2026 मधील अभ्यासानुसार महिलांची भूमिका कोणत्या क्षेत्रात महत्त्वाची असल्याचे दिसून आले आहे? पर्याय A फक्त शिक्षण, पर्याय B फक्त उद्योग, पर्याय C शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि पर्याय D फक्त राजकारण. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय C शाश्वत विकास उद्दिष्टे. थोडक्यात माहिती, महिलांचा सहभाग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असे मानले जाते. धन्यवाद. आजच्या सत्राचे सगळे प्रश्न संपले आहे. तर चला पुढच्या सत्रात भेटूया. धन्यवाद.